नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील दुसऱ्या प्रकरणातील स्टोरी जी आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस ही आपण पाहणार आहोत. इट इज वन ऑफ द फेबल्स, दंतकथा. फेबललाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, दंतकथा. द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. आता या शीर्षकावरून आपणास काय लक्षात येते की टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, शहरातील उंदीर आणि खेड्यातील उंदीर. टाउन मीन्स अर्बन एरिया अँड कंट्री मीन्स रुरल एरिया, म्हणजे शहरी भागातील उंदीर आणि ग्रामीण भागातील उंदीर. अशा प्रकारे या दोन घटकांचा आधार घेऊन एक अतिशय सुंदर असा मेसेज आपणाला या गोष्टीच्या शेवटी शिकायला मिळणार आहे आणि तो सर्वांसाठीच लाभदायक आहे. पहा, लेट्स सी द स्टोरी. फर्स्ट पॅराग्राफ. वन्स अपॉन अ टाइम a town mouse went on a visit to his cousin in the country. The country mouse was a simple, rustic fellow. He loved his town friend. He gave him a hearty welcome. Beans, cheese, and bread were all he had to offer, but he offered them freely. Once upon a time. काय घडते एकेकाळी? अ टाउन माऊस वेंट ऑन अ व्हिजिट. ऑन अ व्हिजिट म्हणजे तो कोणाला भेट देतोय, कुठे भेट देतोय, तर खेड्यामधील असलेल्या त्याचा कझिन, म्हणजे काय तर सख्खे सोडून चुलत, मावस, आत्तेभाऊ अशा पद्धतीने त्या कझिनकडे तो शहरी भागातील उंदीर जातो. द कंट्री माऊस वॉज अ सिंपल रस्टिक फेलो. न्यू वर्ड्स. रस्टिक मीन्स ग्रामीण, खेडवळ. अतिशय साधी राणी असलेला असा त्याचा तो मित्र आहे, तर त्या मित्राकडे तो जातो. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. आणि त्याला तो आवडत होता. शहरी भागातील उंदीर त्या ग्रामीण भागातील उंदराला त्या ठिकाणी आवडत होता. अँड वेन अ टाउन माऊस came to visit the country mouse, he was happy and he gave him a hearty welcome. अतिशय मनापासून त्याने त्याचं स्वागत केलं. Beans, cheese and bread were all he had to offer. या खाद्यपदार्थ सगळे त्याला दिले, but he offered them freely. पण हे जे खाद्यपदार्थ आहेत, बीन्स आहेत, चीज आहे अँड ब्रेड, all these food items offered to द टाउन माऊस फ्रीली. मुक्तपणे हे जे पदार्थ आहेत तर ते त्या उंदराला त्या ठिकाणी दिले. देन व्हॉट हॅपन नेक्स्ट? द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज at this simple country fare and said, I cannot understand, cousin, how you can put up with this poor food, but of course you cannot expect anything better in the country. Come with me and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever live in the country. मुक्तपणे किंवा फ्री जे काही जेवण मिळालं तर ते जेवण मात्र त्या टाउन माऊसला द टाउन माऊस डिडंट लाईक इट. रॅदर टर्न अप हिज नोज. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू टर्न अप नोज? नाक मुरणे थोडक्यात. इट डिडंट लाईक इट. इट डिडंट लाईक इट. द टाउन माऊस, त्याला ते काही आवडलं नाही आणि तो उलट त्याच्या मित्राला काय म्हणतोय, आय कॅनॉट अंडरस्टँड, मला हे समजत नाही, हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. म्हणजे थोडक्यात कसं, म्हणजे या साध्या अन्नावर तू कसा काय त्या ठिकाणी हे कसं सहन करतो.
बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. आणि खेडेगावात तरी काय जास्त मिळणार आहे, याच्यापेक्षा जास्त कोणी अपेक्षाही करू शकत नाही. आय कम विथ मी, चल माझ्या बरोबर बरोबर ये. आय विल शो. विल शो म्हणजे काय, दिस इज अ फ्युचर टेन्स, भविष्यकाळातील हे वाक्य. मी तुला दाखवीन. हाऊ टू लिव्ह, अरे खरं कसं जगायचं तर ते मी तुला दाखवीन. व्हेन यू सी टाउन लाईफ यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. अरे ते तिकडचं जीवन पाहिल्यानंतर तुला कळेल की आत्तापर्यंत तू जे काही जगलास ते म्हणजे त्याचं ते म्हणजे काहीच नाही. तू शहरामध्ये आल्यानंतर तुला तेथील सगळे जीवन पाहिल्यानंतर तुला खरा आनंद कळेल. आणि उगीच आपण या खेडेगावामध्ये राहिलो असं तुला वाटेल. नवीन शब्द काय, वंडर, सरप्राईज. म्हणजे थोडक्यात काय, तुला प्रश्न पडेल, आश्चर्य वाटेल की अरे इथलं जीवन कसं, खेड्यातील आणि शहरातील जीवन कसं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टाउन लाईफ अँड द कंट्री लाईफ. लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. नो सुनर, नो सुनर सेड दॅन डन. लगेचच ते दोघेही त्या ठिकाणी शहराकडे निघाले. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन. सेट ऑफ बिगॅन टू जर्नी ऑर ट्रॅव्हल, म्हणजे प्रवास करायला त्यांनी सुरुवात केली आणि ते शहराकडे निघाले. अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस. द पास्ट टेन्स ऑफ अराइव्ह इज अराइव्ड. ॲट द बिग हाऊस, बिग मीन्स ॲडजेक्टिव्ह. अतिशय मोठ्या आलिशान अशा घरामध्ये ते आले, घराजवळ आले. व्हेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. मग अशा या मोठ्या घरातील एका होलमध्ये तो शहरी जो उंदीर आहे तर तो उंदीर त्या ठिकाणी राहत असतो. व्हॉट हॅपन नेक्स्ट. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर आवर लॉंग जर्नी. आपल्या मोठ्या दीर्घ प्रवासानंतर आता तुला एक रिफ्रेशमेंट म्हणजे थोडक्यात थोडंसं जेवण पाहिजे, अल्पोपहार काहीतरी त्या ठिकाणी, लाईट मिल या ठिकाणी आपल्याला निश्चितच घ्यावं लागणार आहे आणि तुला ते निश्चितच घ्यायला आवडेल. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट. एवढा प्रवास आपण केलेला आहे. सेट द पोलाईट टाउन माऊस. अतिशय नम्र असा तो शहरी भागातील उंदीर त्या कंट्री माऊसला म्हणाला. अँड टूक हिज फ्रेंड into a grand dining room. भव्य अशा भोजन कक्षामध्ये, डायनिंग रूममध्ये त्या खेड्यातील उंदराला तो घेऊन गेला. देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ अ फाईन फीस्ट. फीस्ट मीन्स मेजवानी. फीस्ट मीन्स मेजवानी. अतिशय छान अशा उत्कृष्ट अशा मेजवानीतील जे शिल्लक राहिलेले, रिमेन्स म्हणजे काय, उष्ट खरकट किंवा शिल्लक राहिलेलं जे खाद्य आहे तर ते त्या ठिकाणी होतं. अँड सून द टू माईस वेअर इटिंग अप जेलीज अँड केक्स ऑल दॅट वॉज नाईस. आणि अतिशय छान असं जे जेवण आहे त्यामध्ये जेलीज आहे, केक्स आहे, अशा पद्धतीचं जेवण त्यांनी केलं. पुढे काय घडलं. Suddenly they heard growling and barking. What is that? Said the country mouse. It is only the dogs of the house, answered the other. Only, said the country mouse. I do not like that music at my dinner. Just at that moment the door flew open. In came two huge mastiffs and the two mouse and had to scamper down अँड रन ऑफ. या ठिकाणी कोणते नवीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत पहा. ह्यूज, व्हेरी बिग, ग्रावलिंग, गुरगुरणे. हु वॉज ग्रावलिंग देअर? हु वेअर हु वेअर ग्रावलिंग देअर? द डॉग्स. अँड मॅस्टिफ्स मीन्स ओल्ड ब्रीड ऑफ डॉग यूज ॲज वॉच डॉग. थोडक्यात कुत्र्याची एक ही जात आहे की मोठमोठे त्या ठिकाणी हे जे कुत्रे आहेत तर ते त्या ठिकाणी पाळलेले असतात आणि ते त्या ठिकाणी
पळत आले, हे जेव्हा यांचं जेव्हा जेवण चालू असतं तेव्हा. दे हर्ड ग्रावलिंग अँड बार्किंग, भुंकण्याचा आवाज, गुरगुरण्याचा आवाज त्यांनी ऐकला त्या खेड्यातील उंदराने. अँड व्हॉट इज दॅट, अरे हे काय आहे. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस. आता ते आपणा सर्वांना माहिती आहे की शहरामध्ये जे कुत्रे वगैरे त्या ठिकाणी पाळण्याची सवय असते, तर ते घरातील डॉग्स आहेत. तो टाउन माऊस कंट्री माऊसला बोलला, ओनली, अरे फक्त. सेड द कंट्री माऊस, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. अरे माझ्या जेवणाच्या वेळेस हे असं मला संगीत जे काय आवडत नाही. जस्ट ॲट द मोमेंट द डोअर फ्ल्यू ओपन, इन केम टू ह्यूज मॅस्टिक्स. आणि ते दोन्ही जे कुत्रे आहेत तर ते त्या ठिकाणी त्यांच्याकडे धावत धावत आले. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर, म्हणजे लगबगीने त्यांना ते इकडून तिकडे सैरा वैरा असं त्यांना पळून जावं लागलं, रन ऑफ. आनंदाचं जे जेवण आहे तर ते दुःखामध्ये थोडक्यात त्याचं रूपांतर झालं. आणि तो शेवटी तो उंदीर काय म्हणतोय, गुड बाय कझिन, सेड द कंट्री माऊस. व्हॉट, गोईंग सो सून, का रे इतक्या लवकर का जात आहे, सेड द अदर. येस, ही रिप्लाइड, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. फिअर म्हणजे काय, भीती. म्हणजे आमच्या गावाकडे असलेले जे बीन्स आहे, ब्रेड आहे, तर ते अतिशय चांगले की ते शांततेत आपल्याला त्या ठिकाणी खायला मिळत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर केक्स आणि जेलीज मिळणार, पण ते भीतीमध्ये खायला जर मिळाले तर त्याचा काय उपयोग. इट्स बेटर टू बी लिव्ह इन पीस, म्हणजे शांततेमध्ये त्या ठिकाणी राहिलेलं चांगलं, दॅन अनसेफ, असुरक्षित त्या ठिकाणी राहण्यापेक्षा, अनसेफ लाईफपेक्षा. म्हणून तो जो कंट्री माऊस आहे तर त्याने लगेच त्या ठिकाणी निरोप घेतला शहरातील उंदराचा, शहरी वातावरणाचा, टाउन लाईफचा. बिकॉज ही अंडरस्टूड द डेंजर अँड रिस्क इन द टाउन लाईफ. What is the moral of the story? It is better to live in a peaceful life that has a little and is secure than to live in a luxury that can end any moment in disaster. थोडक्यात काय की शहरी जे आलिशान जे लाईफ आहे, जीवन आहे, तर ते कधीही कोणत्याही क्षणी आपत्तीमध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. त्यापेक्षा आपलं शांततेत पीसफुल लाईफ, खेड्यामध्ये साधे असेल पण ते सुरक्षित आहे, इट इज सिक्युअर. अशा पद्धतीने खेड्याकडे जाण्याचा संदेश या स्टोरीतून आपल्याला मिळालेला आहे. तर हा होमवर्क तुम्हाला आहे. या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न यू कॅन गिव्ह आन्सर फ्रॉम दिस स्टोरी. ऑल these 5 questions you have to solve it. You can solve it. Thank you.